शांतता म्हणजे कधीकधी एखाद्या शस्त्रापेक्षाही जास्त घाबरवणारी असू शकते. आणि जेव्हा ती शांतता सह्याद्रीच्या एखाद्या अज्ञात एकदम निर्मनुष्य कड्यावर अनुभवायला मिळते ना, तेव्हा ती थेट मृत्यूची जाणीव करून देते. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. हो नक्कीच. तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 127 वरच्या एका अशा प्रसंगाचा वेध घेणार आहोत जिथे 4 माणसं अशाच एका गोठवून टाकणाऱ्या शांततेत अडकली आहेत. बरोबर. आणि हा प्रसंग खरंच खूप अंगावर येणारा आहे. हो ना. म्हणजे लेखकाने इथे कुठेही रक्ताचा सडा दाखवलेला नाही किंवा तलवारींचा खणखणाटही ऐकवलेला नाही. तरीही केवळ निसर्गाच्या वर्णनातून आणि मोजक्या शब्दांतून भीती कशी निर्माण केली जाते याचा हा एक काय म्हणतात त्याला एक उत्तम नमुना आहे. अगदी खरंय. या प्रसंगात सखाराम आणि त्याचे 3 साथीदार एका विस्तीर्ण टोकावर उभे आहेत आणि तिथेच या भयावह अनुभवाची सुरुवात होते. हो, कारण या प्रसंगाची सुरुवातच एका विलक्षण कोंडीतून होते. म्हणजे सखाराम आणि त्याचे ते 3 साथीदार ज्या विस्तीर्ण टोकावर उभे आहेत तिथे त्यांच्या आजूबाजूला फक्त अथांग पसरलेली पोकळी आहे. आणि लेखकाने तिथे एक अतिशय सूचक वाक्य वापरलंय. ते म्हणजे पाठोपाठ त्यांच्या कानात कोणीतरी गुणगुणल्याची जाणीव त्यांना झाली. बापरे, वाचतानाच भीती वाटते ही ओळ. तसंच होतं. कारण कसं आहे, जेव्हा एखादा माणूस अत्यंत एकाकी आणि अज्ञात जागी असतो तेव्हा आपल्या मेंदूची एक नैसर्गिक सवय असते की तो आजूबाजूच्या प्रत्येक साध्या गोष्टीचा अतिरेकी अर्थ काढू लागतो. म्हणजे तिथे प्रत्यक्षात कुणीच नसतं. अगदी तसंच. तिथे कुणीही नसतं, पण वाऱ्याची झुळूक किंवा पानांची सळसळ ही कुणीतरी पुटपुटत असल्याचा भास निर्माण करते. निसर्ग इथे फक्त एक पार्श्वभूमी राहत नाही, तो एक पात्र बनतो. बरोबर. हो, तो एक जिवंत, श्वास घेणारा आणि घाबरवणारा घटक बनतो. मी तर म्हणेन की तो एक प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्यासारखं वाटतं. हे अगदी असं आहे जसं आपण मध्यरात्री एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावरून चालत असतो. हो, बरोबर. तिथे कोणीही नसतं, पण पाठीमागे पालापाचोळा जरी वाजला तरी मेंदूला वाटतं कोणीतरी दबा धरून बसलंय. हो. ती चाहूल वाऱ्याची आहे की शत्रूची हे न समजण्याने जो जीव घेण्यात ताण येतो ना, तीच अवस्था या चौघांची झालीये. पण मला इथे एक प्रश्न पडतोय. कोणता? हे 4 जण म्हणजे सामान्य माणसं नाहीत, ते तर गुप्तहेर आहेत. आणि अशा मोहिमांवर जाणारी माणसं सहसा कसल्याही गोष्टीला घाबरत नाहीत. मग इथे निसर्गाला असं काय रूप मिळालंय की ही हाडाची निबर माणसंही दचकून उभी आहेत? खूप छान मुद्दा मांडलात. त्याचं कारण असं की माणसाला अशा गोष्टीची जास्त भीती वाटते जिच्यावर त्याचं काहीच नियंत्रण नसतं. अच्छा. म्हणजे बघा, प्रशिक्षित गुप्तहेरांना माणसांशी कसं लढायचं हे फक्त माहीत असतं, पण ती अथांग दरी आणि समोर पसरलेली अनामिक पोकळी यावर त्यांचं काहीच नियंत्रण नसतं. अशा परिस्थितीत जेव्हा मेंदूला परिस्थितीचा अंदाज बांधण्यासाठी पुरेसा आधार मिळत नाही तेव्हा माणूस शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या गोठून जातो. म्हणजे ते विस्तीर्ण टोक त्यांच्या असहाय्यतेचे प्रतीक बनले आहे. अगदी बरोबर. ते पुढेही जाऊ शकत नाहीत आणि मागेही फिरू शकत नाहीत. आणि याच मानसिक कोंडीत असताना अचानक या मूक नाट्यात एका प्रत्यक्ष धोक्याची एंट्री होते. आणि ती एंट्री एका घोडेस्वाराची असते. हो. या थिजवणाऱ्या वातावरणात अचानक एक धारकरी तिथे येतो आणि तो ती शांतता भंग करत थेट विचारतो, ए कोण रा तुम्ही? बरोबर. आणि एका सेकंदात तो वाऱ्याचा आणि अज्ञात निसर्गाचा ताण एका प्रत्यक्ष भौतिक धोक्यात बदलतो. म्हणजे जमिनीवर उभ्या असलेल्या त्या 4 माणसांसमोर घोड्यावर बसलेला एक धारकरी येऊन उभा राहतो. घोड्यावर असल्यामुळे साहजिकच तो त्यांच्यापेक्षा उंचीवर आहे. हो, आणि तो अधिक अधिकारवाणीने बोलत आहे. तो प्रश्न केवळ चौकशी करणारा नाहीये. ए कोण रे तुम्ही? हा प्रश्न अत्यंत थेट, रांगडा आणि संशयाने भरलेला आहे. या एका प्रश्नाने त्या चौघांच्या अस्तित्वालाच तिथे आव्हान दिले. हो ना. कोणी अनोळखी व्यक्ती अचानक असा प्रश्न विचारते तेव्हा बचावाची पहिली प्रतिक्रिया गोंधळण्याची असते. अगदी तसंच. पण इथे सखारामची जी प्रतिक्रिया आहे ती त्याच्या प्रशिक्षणाची साक्ष देते. मी सांगते कसं ते. सांगा ना. तो अजिबात गोंधळून जात नाही. तो क्षणभर दचकतो पण लगेच भानावर येतो आणि परवलीचा शब्द सांगतो, उंबर फूल. आणि सोबतच आपण जगदीश्वर दर्शनसाठी आलो असल्याचं कारणही देतो. हो. मला इथेच थांबून या
उंबरफूल या शब्दावर थोडी चर्चा करायची आहे. कारण लष्करी मोहिमांमध्ये किंवा गुप्तहेरगिरीत सहसा कठोर, आक्रमक किंवा शौर्य दर्शवणारे शब्द वापरले जातात. जसे की भवानी, तलवार किंवा एखादा आक्रमक नाव. पण या सगळ्या रांगड्या, कठोर आणि धोक्याच्या वातावरणात उंबरफूल या अत्यंत नाजूक शब्दाचीच निवड का केली असावी? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. कारण उंबराचं फूल हे आपल्या संस्कृतीत अत्यंत दुर्मिळ मानलं जातं, जे सहसा कोणाला दिसत नाही. हे त्यांच्या मोहिमेच्या अत्यंत गुप्त आणि न दिसणाऱ्या स्वरूपाकडे लक्ष वेधत नाही का? नक्कीच. त्या शब्दाची निवड हा काही योगायोग नाही. परवलीचे शब्द कसे निवडले जातात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. उंबराचे फूल हे केवळ दुर्मिळतेचे प्रतीक नाहीये, मग तर ते अस्तित्वात असूनही अदृश्य असण्याचं प्रतीक आहे. सखाराम आणि त्याचे साथीदार त्या धोक्याच्या वातावरणात खरोखरच उंबराच्या फुलासारखे आहेत. अच्छा. म्हणजे ते तिथे आहेत, त्यांची मोहीम अस्तित्वात आहे, पण त्यांनी कोणालाही दिसता कामा नये. तो शब्द उच्चारताच धारकऱ्याला समजते की हे साधे वाटसरून नाहीत. बापरे, किती खोल अर्थ दडलाय यात. हो, आणि त्याच वेळी सखारामने जे कारण दिलंय, जगदीश्वर दर्शन, हे एक अत्यंत हुशारीने निवडलेलं कारण आहे. देवदर्शनाचं कारण म्हणजे एकाच श्वासात दुर्मिळतेचा पुरावा देणारा परवलीचा शब्द आणि निखळ भक्तीचं कारण. बरोबर. धार्मिक स्थळाला भेट देण्याच्या बहाण्यानं फिरणं हे गुप्तहेरांचं खूप जुनं तंत्र असावं, कारण सहसा या कारणावर कोणीच संशय घेत नाही. अगदी तसंच आहे. देवदर्शनाचे कारण हे कोणत्याही काळात सहसा संशयातीत मानलं जातं. जेव्हा कोणी म्हणतं की ते तीर्थयात्रेवर आहेत, तेव्हा त्यांच्या प्रवासाचा हेतू पवित्र मानला जातो. आणि मग तपासणी थोडी शिथिल होते. हो, याला आपण एक अत्यंत भक्कम बचाव किंवा ढाल म्हणू शकतो. आणि त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसतोही. तो संशयित आणि रांगडा धारकरी क्षणार्धात मवाळ होतो. तो म्हणतो, बरोबर, नायिकांच्या खाजगीतले लोक वाटतं, जावा जावा. हां, आता इथे तो खाजगीतले हा जो शब्द आहे तो त्या मोहिमेची व्याप्ती स्पष्ट करतो. म्हणजे कसं? म्हणजे सखाराम आणि त्याची टीम ही काही सामान्य सैनिकांची तुकडी नाहीये. ते थेट नायिकांच्या अत्यंत जवळचे, विश्वासातले आणि गुप्त मोहिमेवरचे लोक आहेत. हे त्या धारकऱ्याला एका सेकंदात समजतं. हो, बरोबर आहे. आणि तो त्यांना जाण्याची परवानगी देतो. आता तसं बघितलं तर इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एक प्रचंड मोठा ताण निर्माण झाला होता आणि तो परवलीच्या शब्दाने अगदी व्यवस्थित निवडला होता. सखाराम आणि त्याचे साथीदार सुखरूप पुढे जाऊ शकले असते. त्यांनी गुपचूक आपला रस्ता धरणं अपेक्षित होतं. पण सखाराम तसं करत नाही. आणि हीच तर मानवी स्वभावाची गुंतागुंत आहे. अगदी खरंय. सखाराम त्या धारकऱ्याला थांबवतो आणि विचारतो, शिलेदार, या बाजूचा रस्ता कुठेशी जातो? एकीकडे तुम्ही अत्यंत गुप्त, जीव घेण्या मोहिमेवर आहात. नुकतेच एका कडक चौकशीतून सुखरूप बाहेर पडला आहात. अशा वेळी अधिकाधिक लक्ष वेधून घेणं टाळायला हवं. नक्कीच टाळायला हवं. पण मग सखाराम हा प्रश्न का विचारतो? हे फक्त अज्ञानातून आलेलं कुतूहल होतं की त्या भयानक दिसणाऱ्या रस्त्याबद्दल, त्या विस्तीर्ण टोकाबद्दल त्याला आधीच एक अंधुक शंका होती? मला खरोखरच समजून घ्यायचंय की एका प्रशिक्षित गुप्तहेराकडून अशी चूक किंवा असं धाडस का घडतं? मी म्हणेन की याला चूक म्हणता येणार नाही, तर तो गुप्तहेराचा एक अंगभूत स्वभाव आहे. अच्छा. गुप्तहेराचं कामच मुळी आजूबाजूच्या परिसराची, भूप्रदेशाची बारीक माहिती काढणं हे असतं. भलेही ते नुकतेच एका संकटातून बचावले असतील, पण त्यांच्यासमोर जो अज्ञात रस्ता आहे त्याची माहिती असणं त्यांच्या मोहिमेसाठी आवश्यक असू शकतं. म्हणजे ती एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुतूहल. मानवी स्वभाव असा आहे की ज्या गोष्टी गूढ वाटतात तिकडे आपलं मन ओढलं जातच. सखारामने तो प्रश्न विचारला आणि त्या एका प्रश्नाने त्या क्षणाची, त्या वातावरणाची दिशाच पुन्हा एकदा बदलून टाकली. आणि इथून पुढे जो प्रसंग घडतो तो खऱ्या अर्थाने अंगावर काटा आणणार आहे. हो. सखारामच्या प्रश्नावर तो घोडेस्वार फक्त साधं उत्तर देत नाही, लेखकाने त्याचं वर्णन खूप दृश्य स्वरूपात केलंय. घोड्याचा नगान खेचून गोल गिरकी घेऊन तो धारकरी त्या रस्त्याकडे पाहत बोलला. ही जी शारीरिक हालचाल आहे ना, घोड्याची गोल गिरकी, ती अचानक काहीतरी भयंकर घडणार असल्याची जाणीव करून देते. अगदी बरोबर. मगाशी शांतपणे जावा म्हणणारा माणूस आता अचानक स्वतःचा पूर्ण पवित्रा बदलतो. कारण देहबोली अनेकदा शब्दांपेक्षा जास्त प्रभावी असते. घोड्याची ती गोल गिरकी हे दर्शवते की तो प्रश्न किती अनपेक्षित आणि गंभीर होता. धारकरी आता एका अधिकाराच्या भूमिकेतून बाहेर येऊन एका सावध करणाऱ्या माणसाच्या भूमिकेत शिरतो. तो फक्त माहिती देत नाहीये, तर तो एक इशारा देतोय. आणि तो म्हणतो,
अरे बाबांनो, तिकडे नका बघू, तिकडे गेलेली माणसं माघारी येत नाहीत. बापरे, हे वाक्यच किती भयंकर आहे. हो ना, तिकडे गेलेली माणसं माघारी येत नाहीत हे वाक्य एखाद्या शापासारखं वाटतं. त्याने असं नाही सांगितलं की पुढे रस्ता बंद आहे किंवा पुढे दरी आहे किंवा तिथे शत्रूचा पहार आहे. हां, त्याने थेट मृत्यूचा, एका अटळ अंताचा संकेत दिला. हे वाक्य वाचतानाच छातीत धडधडतं. आणि हेच तर लेखकाचं कौशल्य आहे, थेट आणि उघड वर्णन न करता भीषणता निर्माण करणं. अगदी खरंय. माणसं माघारी येत नाहीत या वाक्यात एक प्रकारची अंतिम आणि न बदलता येणारी सत्यता आहे. ती जागा आता फक्त एक भौगोलिक ठिकाण राहत नाही, तर ती एक अशी जागा बनते जी माणसांना कायमची गिळून टाकते. हे वाक्य त्या जागेभोवती एक अदृश्य दहशतीचे वलय निर्माण करते. आणि जेव्हा धारकरी त्या जागेचं नाव उघड करतो, तो या संपूर्ण प्रसंगाचा परमोच्च बिंदू आहे. तो म्हणतो, टकमक टोक आहे तिकडं. टकमक टोक. टकमक टोक. आणि हे दोन शब्द कानावर पडतात. सखाराम आणि त्याच्या सवंगड्याची जी अवस्था होते ती अत्यंत बोलकी आहे. हो, त्या शिलेदाराचे ते शब्द कानावर पडताच सखाराम व त्याच्या सवंगड्यांच्या अंगावर भीतीने सर्र दिशी काटा आला. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, ते चारही जण शूरवीर आहेत. बरोबर. ते गुप्त मोहिमांवर जीव मुठीत धरून फिरणारे धाडसी पुरुष आहेत. त्यांनी अनेक संकटे पाहिली असतील, पण फक्त एका नावामुळे त्यांच्या अंगावर काटा येतो. यालाच आपण सांस्कृतिक आणि मानसिक दहशत म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे शब्दांची ताकद. हो, त्या नावाभोवती मृत्यूच्या, शिक्षेच्या आणि दहशतीच्या इतक्या कथा विणल्या गेल्या आहेत की ते नाव उच्चारणे म्हणजे साक्षात मृत्यूला समोर उभं पाहण्यासारखं आहे. टकमक टोक हे नाव इतिहासात मृत्यूदंडाची जागा म्हणून ओळखलं जातं. तिथे प्रत्यक्षात काय घडतं हे सांगण्याची गरजच नसते. जेव्हा एखाद्या जागेचा संबंध थेट मृत्यूशी जोडला गेलेला असतो, तेव्हा आपला मेंदू केवळ त्या कल्पनेनेच शारीरिक प्रतिक्रिया देतो. अंगावर काटा येणे. अगदी तसंच. अंगावर काटा येणे ही एक अनैच्छिक शारीरिक प्रतिक्रिया आहे जी मेंदूने अत्यंत टोकाचा धोका ओळखल्यावर निर्माण होते. मला हे समजून घेण्यासाठी एका उदाहरणाची आठवण येते. कोणतं उदाहरण? जसं आजच्या काळात एखाद्या माणसाला जेव्हा वैद्यकीय चाचणीनंतर एखाद्या भयंकर आजाराचं नाव सांगितले जाते, तो फक्त एक शब्द असतो. बरोबर. शरीरात त्या क्षणी काहीही बदल झालेला नसतो, पण त्या आजाराच्या नावातच एवढी दहशत असते की रुग्णाचे अवसान गळून पडते. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. टकमक टोक या नावाचंही तसंच आहे. तिथे कोणीही त्यांना ढकलत नाहीये, तिथे कोणाच्या किंचाळ्या ऐकू येत नाहीयेत. फक्त नाव घेतलंय. आणि तरीही प्रत्यक्ष काहीही न घडता तिथे उभे असलेले ते चार धाडसी पुरुष मनाने आधीच कोसळले आहेत. हे उदाहरण या परिस्थितीला अगदी चपखल बसतं. लेखकाने इथे कुठेही टकमक टोकावरून माणसांना खाली लोटून दिल्याचं रक्तरंजित वर्णन केलेलं नाहीये. हो, फक्त नाव घेतलंय आणि माणसं माघारी येत नाहीत एवढाच संदर्भ दिलाय. हीच एका उत्तम लेखनाची ओळख असते. जिथे वाचक उरलेली रिकामी जागा भरून काढतो. बरोबर. अगदी बरोबर. जिथे वाचक किंवा ऐकणारा स्वतःच्या कल्पनाशक्तीने उरलेली जागा भरून काढतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, मानवी कल्पनाशक्तीने निर्माण केलेली भीती ही प्रत्यक्ष शब्दांपेक्षा कितीतरी पटीने जास्त भयानक असते. हे सगळं विश्लेषण पाहिल्यावर जाणवतं की हा प्रसंग किती कमी शब्दात किती मोठा प्रवास घडवून आणतो. सुरुवात होते ती एका निर्जन डोंगरावर, जिथे वाऱ्याची गुणगुण आणि अथांग पोकणी भीती घालत असते. बरोबर. तिथून हा प्रसंग वळतो एका अत्यंत तणावपूर्ण लष्करी तपासणीकडे, जिथे उंबर फूल या परवलीच्या शब्दाने एका क्षणात जीव वाचवला जातो. त्यानंतर मानवी कुतूहल एका अशा रस्त्याकडे बोट दाखवते जिथून कोणीही परत येत नाही. आणि शेवटी टकमक टोक या एकाच नावाने निर्माण केलेली ती गोठवून टाकणारी दहशत. हा संपूर्ण प्रवास भीतीच्या वेगवेगळ्या स्तरांमधून नेतो. निसर्गाची भीती, पकडले जाण्याची भीती आणि शेवटी अटळ मृत्यूची मानसिक दहशत. आणि या संपूर्ण प्रवासात कुठेही हिंसेचा थेट उल्लेख नाही. ही पूर्णपणे मानसिक दहशत आहे. हे सिद्ध करतं की भीती ही नेहमीच प्रत्यक्ष तलवारीच्या पात्यात किंवा उघड धोक्यात नसते. या इशाऱ्याने सखारामच्या मनात जी मृत्यूची प्रतिमा तयार केली ती कोणत्याही प्रत्यक्ष शस्त्रापेक्षा जास्त भेदक होती. क्या बात आहे. या सखोल चर्चेचे अगदी शेवटी येताना मला एक विचार सर्वांसमोर ठेवायचा आहे. सांगा ना. पुस्तकातील या उतार्यात टकमक टोकवर नक्की काय होतं हे अजिबात सांगितलेलं नाहीये. ते फक्त एक नाव आणि एक इशारा आहे. हो. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे
की एखाद्या जागेची खरी दहशत ही तिथे प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांमध्ये असते की त्या जागेबद्दल निर्माण झालेल्या आणि माघारी न आलेल्या लोकांच्या त्या कधीही न सांगितलेल्या कहाण्यांमध्ये असते? खूपच गहन प्रश्न आहे हा. हो ना. कधीकधी सत्य पूर्णपणे लपवून ठेवल्यानेच आणि फक्त इशाऱ्यांवर गोष्टी सोडल्यानेच मानवी मनाला सर्वात मोठी भीती वाटते का? या प्रश्नावर नक्की विचार करा. कारण कधीकधी न पाहिलेली दरी पाहिलेल्या दरीपेक्षा जास्त खोल आणि भयावह असते. याच विचारासोबत आपण आजची ही चर्चा थांबूया. नक्कीच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.